तर आयकर विभागाची रेड पडणार असल्याची खोटी माहिती देऊन 1 कोटींची खंडणी मागण्यात आली होती। संबंधित तरुणाला पोलिसांनी गुजरात महाराष्ट्र सीमारेषेवरून अटक केल्याची माहिती भुजबळांनी दिली। नाशिक पोलिसांनी सापळा रचून तरुणाला अटक केली। या प्रकरणी भुजबळांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा। परत परत त्याला फोन येत राहिले। मग आम्ही जे सीपीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की असं सारखे सारखे फोन येत आहेत आणि तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर। गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे। मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली। त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली। आजूबाजूला ते लोक होते। मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या डावीकडे वळा करून अशा 2-4 ठिकाणी ते वळवत 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 तर ते नेलं आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो।